आज जालना येथे गेले 11 दिवस झाले धनगर समाजाला एसटी मध्ये सामावून घेण्यासाठी त्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपकजी, या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीशजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या धनगर समाजातील बहादर बांधवांनो, मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इथे आले आहे. हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस 11 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे. गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे. आणि म्हणून मी इथे आले. पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुसऱ्याची पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला. मेळावा म्हणता येणार नाही तुला, एक मोठा समुद्र जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्यात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते. प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार. आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरात समोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्या आज नाही, आज किती वर्ष, 70 वर्ष झालं. म्हणजे दचा मा लगेच करता आला, पण द करण्यासाठी आज 70 वर्ष झाले धनगर समाज लढत आहे. आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा निवडणूकचे अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमात आम्ही आलो होतो. वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु नाही. पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं झालं असतं, तर हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही दिवस अगदी मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपक भाऊच्या चौकशी केली पद्धतीची, मला विचारलं. त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये. आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे. आदिवासी समाज न दुखवता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दीपक भाऊ मला वाटतं समजूतदार माणसाचे आपण उभा आडमुठेपणा करत नाही. त्यांनी पण आता बोलताना आडमुठा स्वभाव नाही दाखवला. त्यांची भाषा सन्मानाची, त्यांची भाषा आदराची, त्यांनी असलेल्या अगदी संतोष दाजी आमचे सगळ्यात यंग आहेत, बबनरावजी लोणीकर सगळ्यांविषयी अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं. देवाभाऊ मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जे आले आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत. आणि मी आज आले त्या दिवशी नाही आले कारण मला वाटलं एवढा मोठा आपला पोरगा बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक येले, एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे, उपोषण सुटणार. आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी ग्रहित करणार सगळ्यांना बोल रोज मी त्यांची पण आता त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे. म्हणून आम्ही शासन तर म्हणून मिळालेच आहे पालकमंत्री म्हणून, पण या विषयाचे पालक सगळ्यांची पालक या भूमिकेतून स्त्री आहे, आईच्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेतून देखील मी विनंती करायला आली. त्यांनी उपोषण आता सोडावं. तुम्ही या मंगळवारी या, आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू. तुमच्या बरोबरची जे काही 5-6 लोक आहे, 10 लोक आहेत, तुम्ही त्यांचे एक डेलिगेशन तयार करा. कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आहे, आपण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू. पण याचा कसं आहे, एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर देणं योग्य नाही. असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर देखील असं काम करत नसतं समाजात. उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा 11 दिवस, शक्य होणार आहे का?
आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याला इथे बसलेला आहे. आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे. तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल. आणि तुम्ही सगळे छान आहेत, शहाणे गोड माणसे, अगदी कष्टाळू माणसे, सगळे पैलवान गडी आहेत, असे ते पैसे नाही आहे. 2.5 कोटी लोक झोप आहे का कालचं तुम्ही काय करून कमल कसलं ते मिळावं का कोणाला शक्य नाही ते. त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार. पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व 18 पगड जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे. एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंकजा मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकारात्मक आहोत. पण माझी विनंती राहील की दीपक भाऊनी आज उपोषण आता इथे सोडावं आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते. आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, त्यांच्याकडे अधिकची काही आणखी माहिती असतील तर ते देतील. मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं एवढी या निमित्ताने विनंती.